यांच्या शेतात आद्या हे वाण पाहण्यासाठी आलेलो आहे आणि आद्या हे वाण आपल्याला इथून पाहत पाहत जायचंय। तर मी आद्या वाणाचे तुम्हाला गुणवैशिष्ट्य सांगत चालन, तुम्ही त्याच्यावर आहे का नाही ते चेक करत यायचं। तर निजुडू सीड्स कंपनीचा आद्या हे जे वाण आहे लागवड केलं कृष्णभाऊ इंगळे यांनी, तर याचा पहिला जो गुणधर्म आहे हे तुम्हाला बोर्डवर लिहिलेलं दिसन, लवकर परिपक्वता। लवकर परिपक्वता म्हणजे काय, तर हे वाण लवकर येणार आहे। तर कृष्णभाऊ यांची 13 तारखेची लागवड आहे। आज तारीख किती आहे, किती तारीख आहे आज, 1 तारीख आहे। म्हणजे कृष्णभाऊच्या या प्लॉटला कंप्लीट 107 दिवस कंप्लीट झालेले। 107 दिवसामध्ये आपण याला अवरेज 53 कैऱ्या काउंट मोजलेले आहे। अवरेज म्हणजे कशा, 10 झाडाचे बोंड मोजले, 10 झाडाचे बोंड एकत्र करून पुन्हा भागिले 10 केलं, असे अवरेज बोल काउंट याला किती आहे, 53 बोंड एका झाडाला आहे। म्हणजे 107 दिवसामध्ये आज आपल्या हातामध्ये किती बोंड आहे, 53 बोंड परिपक्व झालेले आहे आणि जवळपास 25 ते 26 पाते पण आहेत। तर लवकर येणारा हा आद्या वाण आहे, लवकर परिपक्व होतो, हा पहिला गुणवैशिष्ट्य या आद्या वाणाचा आहे। त्यानंतर दुसरं जे गुणधर्म आहे आद्या या वाणाचा, तर दुसरा गुणधर्म आहे रस शोषण करणाऱ्या किडी या आद्या वाणावर फार कमी प्रमाणात येतात। तर जे आपल्याला रस शोषण करणाऱ्या कीड आहेत ते आद्या वाणावर कमी येतात। आपण पाठीमागच्या साईडला बघू शकतात, कुठेही तुम्हाला चाटलेलं मोठ्या प्रमाणावर खराब झालेलं तुम्हाला दिसणार नाही। तर आद्या या वाणाचा दुसरा गुणधर्म काय आहे, रस शोषण करणाऱ्या किडी आद्या या वाणावर फार कमी प्रमाणात येतात। तर बघा, चेक करत या, तुम्ही कोणतंही पान बघितलं तुम्ही खालचं वरचं कोणतंही, तर तुम्हाला डॅमेज झालेलं रस शोषण करणाऱ्या किडीने चाटलेलं पान कुठेही दिसणार नाही। त्यानंतर आद्या या वाणाचा आपला जो तिसरा गुणधर्म आहे तो आहे लव असलेली छोटी छोटी पाने। तर तुम्हाला इतर वाणाच्या तुलनेमध्ये याचे पानं छोटे छोटे दिसत आहेत का, छोटे छोटे पान आहेत ना याचे, इतर वाणाच्या तुलनेमध्ये छोटे छोटे पान आहेत। तर लव असलेले छोटे छोटे पान आहेत, त्याच्यावर छोटे छोटे पान आहे आणि त्या पानावर काय आहे, लव आहे। असं जर तुम्ही हात लावला त्याला तर केस लागतील तुम्हाला, हाताला केस नरम सारखं वाटत असेल। तर तिसरा गुणधर्म कोणता आहे, लव असलेले छोटी छोटी पाने। याचा फायदा काय होत आहे आपल्याला, आपल्याला जे फवारणी करतो आपण, हे फवारणी ही चांगली बसती झाडावर, म्हणजे सगळ्या पानांवर औषध आपल्याला जाण्यास मदत होते। आणि दुसरा फायदा काय होता आपल्याला, रस शोषण करणारे जे कीड आहेत ते याच्यावर कमी प्रमाणात येतात लव असल्यामुळं, बरोबर। त्यानंतर जे आपला आद्या वाणाचा चौथा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आहे TSV व्हायरस या वाणावर येत नाही। TSV व्हायरस म्हणजे काय, आपल्यासाठी TSV हे नाव कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांसाठी नवीन असेल, बरोबर। तर TSV व्हायरस म्हणजे काय, तर पाते वाळून जातात बघा, बऱ्याच वाणाचे आपल्याला यावर्षी पाते वाळलेले जाणवत असतील, बरोबर। तर या वाणाला TSV व्हायरस येत नाही। TSV व्हायरस हा या वाणाला येत नाही, TSV व्हायरस याच्यात टॉलरंट आहे। तर हा जो TSV व्हायरस आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झालेली आहे। तर आपला आद्या वाण ऑलरेडी या TSV व्हायरसला प्रतिकार करतं, म्हणजे टॉलरंट आहे। तर हे मेजर आपल्या आद्या वाणाचे गुणधर्म आहे। कोणते कोणते गुणधर्म आहे, सगळ्यात पहिला गुणधर्म कोणता आहे, लवकर परिपक्व होणारे हे वाण आहे, म्हणजे लवकर येतंय। लवकर आल्यामुळे काय फायदा होता आपल्याला, आपण आपल्या शेतातून लवकर कापूस काढून दुबार पीक घेऊ शकतो, हा एक फायदा होता। दुसरा फायदा काय होतं, लवकर आल्यामुळं आपल्या वाणावर कुठेही गुलाबी बोंडअळीचा आपल्याला प्रादुर्भाव जाणवत नाही, गुलाबी बोंडअळीच्या फेसमधून ते निघून येतं, हा आपला दुसरा फायदा लवकर आल्यामुळं होतोय। आणि तिसरा फायदा काय होतोय लवकर आल्यामुळं, आपल्याला इतर वाणाच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या वेचणीच्या अगोदर आपली वेचणी होऊन जाते, म्हणजे आपल्याला लेबर मिळायला सोपं जातंय, जास्त आपल्याला परेशानी होत नाही लेबरला। आणि 2 ते 3 वेचण्यामध्ये याचा कापूस 80% आपल्या घरामध्ये येतो। तर हे फायदा आहे लवकर आल्यामुळं। त्यानंतर रस शोषण करणाऱ्या किडी या वाणावर येत नाही। तर रस शोषण करणाऱ्या किडी न आल्यामुळे याचा काय फायदा होता आपल्याला, आपल्याला इतर वाणाच्या तुलनेमध्ये 1 किंवा 2 फवारण्या याच्यावर आपण कमी केल्या तरी आपल्याला याच्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान जाणवत नाही, म्हणजे आपल्या 1 ते 2 फवारणीच्या खर्चामध्ये आपली बचत होती। हा रस शोषण करणाऱ्या किडी न आल्यामुळे आपल्याला फायदा होतोय। त्यानंतर तिसरा फायदा काय आहे, लव असलेली छोटी छोटी पानं आहेत। तर लव असलेली छोटी छोटी पानाला काय फायदा आहे आपल्याला, आपण जे औषध फवारतो ते प्रॉपर औषध हे पूर्ण पानांवर जातंय आणि लव असल्यामुळे याच्यावर रस शोषण करणारे किडी सुद्धा या कमी प्रमाणात येतात। तर हे छोटी छोटी पानं आणि लव असल्याचा आपल्याला
फायदा आहे. आणि लास्टचा आपला काय गुणधर्म, TSV व्हायरस याच्यावर येत नाही. TSV व्हायरस येत नाही म्हणजे याचा फायदा काय आपल्याला, आपले जे पाते ते आपले पाते हे पूर्णपणे शाबूत राहतात, त्याला कुठेही डॅमेज लागत नाही. म्हणजे जेवढे पाते आहे तेवढे पाते आपल्या 100% हातामध्ये येण्यास मदत होते. तर हे सगळे गुणधर्म आद्या या वाणामध्ये आहे. आणि येणाऱ्या वर्षी आपल्याला जर चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे, दुबार पीक घ्यायचं आहे, दुबार पीक म्हणजे कापूस काढून कांदा, हरभरा, गहू यासारखे पिकं घ्यायचे असेल तर आपल्याला आद्यासारखे वाण आपल्या शेतात लागवड करणं गरजेची आहे. तर ह्या आद्या वाणाचे सगळे गुणधर्म आहेत आणि येणाऱ्या वर्षी आपण सगळ्यांनी हे गुणधर्मांचा फायदा घ्यावा. आणि येणाऱ्या वर्षी कोणतं वाण लावायचं आपल्याला, आद्या हे वाण आपल्या शेतात आवर्जून लावायचंय. आणि जे गुणधर्म मी सांगितले ते आहे का नाही सगळ्यांनी चेक करा. सगळेजण झाडांजवळ उभे असतील, सगळ्यांनी चेक करा. लव असलेले छोटी छोटी पानं आहेत का, रस शोषण करणारे किडी याच्यावर कमी आहेत का, कोणतंही पान आपल्याला खराब झालेलं दिसत आहे का. खालपासून तर शेवटपर्यंत बघितलं तर सगळा कापूस आपल्याला, सगळा झाड फ्रेश दिसतंय, बरोबर. आणि पाते जे कुठेही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर वाळलेले दिसणार नाही, जे TSVचा प्रादुर्भाव आहे हा कुठेही तुम्हाला या शेतात दिसणार नाही. तर हे सगळे गुणधर्म तुम्ही चेक करा. त्यासाठी आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत. आणि डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानानं ऐकलेलं कितीचा फरक असतंय, 4 बोटाचा. तर आता मी तुम्हाला सांगतो पण आहे आणि तुम्ही पाहता पण आहे. तर हे दोन्ही पण फायदे आपल्याला आज इथं भेटतायत. तर हे फायदे बघून घ्या, ऐकून घ्या आणि पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये हे आद्या हे वाण आवर्जून लागवड करा. तर कोणाला काही समस्या असतील तर आपण तुमचं पाहणं झाल्यावर पुन्हा बाहेर त्याच्यावर चर्चा करू.